तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रमाणामध्ये हे बनाना तेल तयार झालेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण घरच्या घरी जे आपलं लिक्विड फर्टिलायझर असतं ते कसं बनवतात ते आपण बघणार आहोत. तर लिक्विड फर्टिलायझर हे आपण 3 प्रकारे बनवू शकतो. तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपण जे करणार आहोत ते केळाच्या सालीचं फर्टिलायझर म्हणजेच बनाना पेल. तर ह्या झाडाच्या किंवा ह्या केळीच्या फर्टिलायझरपासून आपल्या झाडाला पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक मिळून जातात, जे झाडाच्या वाढीसाठी, झाडाच्या मुळांसाठी आणि झाडाची जी फुलं प्रोड्यूस करण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि झाड हेल्दी राहते. तर हे फर्टिलायझर आपल्याला 2 ते 3 दिवस पाण्यामध्ये असंच केळीच्या साली भिजवून तयार करावं लागतं. तर आज याला पाण्यामध्ये मी भिजत ठेवतो आणि 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला याला झाडाला घालून दाखवतो. तर हे असं याला 2 ते 3 दिवस याच्यामध्ये भिजत ठेवून झाडांना, जर आपण 1 लिटर पाणी घेतलं तर त्यामध्ये 1 ग्लास हे फर्टिलायझर घालून त्याच्यामध्ये डायल्यूट करून ते झाडांना द्यायचं. डायरेक्ट घातलं तर ते मुळांना खूप हेवी जातं, कारण हे खूप वॉर्म म्हणजे गरम असतं, त्यामुळं ते रूट जळू शकतात त्याच्यामुळे. तर हे 1 नंबर झालं. 2 नंबर तर आपलं दुसरं फर्टिलायझर आहे सरकी पेंड. तर सरकी पेंड जर आपण पाण्यामध्ये 2 ते 3 दिवस भिजत ठेवून ती झाडांना घातली तर झाडांना आपण जे NPK आपण मार्केटमधून विकत आणतो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियम असे जे 3 घटक आहेत ते यातून मिळून जातात. याच्यामुळे झाडाची वाढ चांगली होते. झाडांना जर फुले येत नसतील तर फुलेसुद्धा चांगली येतात. झाडांच्या योग्य जर फॉस्फरस मिळालं तर झाडाची मुळासुद्धा घट्ट होण्यास मदत होते, चांगली होण्यास मदत होते, मुळांची वाढ चांगली होते. आणि पोटॅशियममुळे तर झाडाची नवीन ग्रोथ येते आणि झाड वाढायला मदत होते. तर हे सुद्धा आपण झाडांना घातलं तर चालते, जर आपण तसं नाही केलं तर. तर हे पण मी याच्यामध्ये असं चांगलं बारीक बारीक करून तुम्ही बघू शकता. हे असं बारीक करून याच्यामध्ये घालायचं आहे. हे मी झाडांना घालताना सुद्धा मी व्हिडिओ दाखवणार आहे शेवटला. हा व्हिडिओ मी बनवते आज आणि हा अपलोड होणार आहे 3-4 दिवसानंतर. तर कंप्लीट प्रोसेस आपण असं नाही की बाबा मी तुम्हाला सांगते मी ते अप्लाय करत नाही, असं नाही. मी सुद्धा झाडं लावते, मी माझ्या झाडांना घालण्यासाठीच बनवत आहे. हे चांगल्या प्रकारे असं मिसळून घ्यायचं आणि असंच सोडून द्यायचं. तर हे झालं आपलं केळीचं फर्टिलायझर. हे झालं 2 नंबर आपलं सरकी पेंटचं फर्टिलायझर. आता आपण तिसरे फर्टिलायझरकडे वळूया. तर ते आहे हे हे काय ओळखलं, ही आहे चहा पावडर. तर ह्याचं पण बघूया आपण आता, चला. तर या फर्टिलायझरला 3 नंबरला ठेवण्याचा हाच एक रिझन आहे की यातून फक्त नायट्रोजन मिळतं आणि यातून फक्त झाडाची नवीन पानांनाच फक्त ग्रोथ होते, बाकी यातून काय होत नाही. चांगलं फर्टिलायझर आहे, पण कसं की यातून जे NPK मिळत होतं, यातून ओव्हरऑल ह्या 2 फर्टिलायझरमुळे झाडाची ओव्हरऑल ग्रोथ होते. हे फर्टिलायझर फक्त झाडाची नवीन ग्रोथ म्हणजेच पानांची फक्त वाढ करते. यातून फळाफुलांचं काय लाभ होणार नाही. तुम्हाला जर झाड असेल तर तुमचं फळाफुलांचं, तर मग हे फर्टिलायझर कसं करायचं सांगतो. हे फर्टिलायझरला 24 तास भिजवण्याची गरज नाही. हे जर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये घातला आणि याला जर मिक्स केलं तर बरोबर 4 ते 5 तासामध्ये हे फर्टिलायझर तयार होतं. तर याच्यामुळे झाडाला नायट्रोजन मिळतं आणि नायट्रोजनमुळं झाडाची नवीन पाने येण्यास मदत होते. तर असे आहेत हे 3 फर्टिलायझर. जर तुम्ही घरामध्ये करत असला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ह्याला मी आता हे बनाना पेल आहे, तर याला आपण पहिला वेगळं काढून हे असं चांगलं मस्त चालून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रमाणामध्ये हे बनाना तेल तयार झालेलं आहे. याला मी आता झाडांना सुद्धा घालून दाखवतो, तोवर आपण ते दुसरं फर्टिलायझर बघूया. जे आहे हे सरकी पेंटचं. तर हे सुद्धा आपण आता चालून घेऊया. तर हे सुद्धा बघा खूप चांगल्या प्रमाणामध्ये तयार झालेलं आहे. तर दोन्ही फर्टिलायझर तयार झाले आहेत. तर आता मी तुम्हाला याला झाडांना घालून दाखवतो. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी माझ्या झाडांना हे फर्टिलायझर घालून दाखवणार आहे. तर बघू शकता एवढ्या प्रमाणात मी पाणी घेतलेलं आहे, अर्धी बाटली आहे.
तर त्यामध्ये थोडंसं घालायचं. हे बनाना पील मी थोडंसं घालते जे आपण केळापासून बनवलेलं. तर थोडाफार कलर असा होईपर्यंत आपण त्यामध्ये घालायचं आणि झाडांना असं घालून द्यायचं. लय काय करत बसू नये. एवढं घालत बसायचं. तर बघ त्यांनी कशाप्रमाणे घातलेला आहे. तर सेम त्याच प्रकारे आपण जे दुसरं फर्टिलायझर केले जे सरकी पेंटपासून केलेलं, तर ते सुद्धा घालून दाखवतो. हे सरकी पेंटपासून केले. तर एक मिनिट पाणी भरून घेतो. तर जे आपण सरकी पेंटपासून बनवलेलं तर हे आहे ते. तर ते पण यामध्ये आपण घालून घेऊया. खूप घालायचं नाही, थोड्याच प्रमाणामध्ये आपण मिक्स करायचं. तर असं आपण दुसऱ्या झाडांना घालून घेऊ. तर अशा प्रकारे तुम्ही फर्टिलायझर घरातल्या घरात करू शकता. थँक्यू.